नमस्कार, मी कबीर. आपलं स्वागत आहे आपल्या रिलेशनशिप टॉक्स विथ अमोल मानकर या नवीन एपिसोडमध्ये. आज आपण भेटणार आहोत अमोलदादा मानकर यांना, ज्यांची संस्था समर्पण ही संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या विविध समस्यांवर काम करते व विशेषतः त्यांच्या पुनर्वसनासाठी. दादा, स्वागत आहे आपलं आमच्या या सिरीजमध्ये. दादा, आपल्या समाजात काम करत असताना आपल्याला अनेकदा लक्षात येतं की बऱ्याच युवांचा आता असा विचार चाललाय की आजूबाजूचा घटस्फोट आणि इतर जसे की विवाहबाह्य संबंध आहेत अशा अनेक समस्या बघता बरेच युवा आजकाल असा विचार करतात की लग्न करावं की नाही. तर यावर तुमचं काय मत आहे? मुळात ही समस्या आता सर्वत्र आहे. याला मुख्य कारण आपण बघता विभक्त झालेली कुटुंब पद्धती आहे. आता पुन्हा आपल्याला मागे वळून ते बघितलं आपण तिथे ते अधिक ती परिस्थिती आणणं अशक्य आहे. पण मग आता सध्या या विचाराकडे बघताना आम्ही असं बघतो की याच्यामध्ये लग्न करणं किती आवश्यक आहे. विवाह न करता माणूस जगू शकतो का? हो, जगू शकतो, उत्तम जगू शकतो. पण मग कठीणाई काय आहे तर एकटं राहण्याची सवय आपल्याला नाही है ना. माणसाला एका सर्टन काळानंतर जीवनसाथीची आवश्यकता आहे किंवा एका मित्राची आवश्यकता की जो सगळ्या आयुष्याच्या सगळ्या वळणांवर आपला साथ देईल. तो आपला काय म्हणता येईल त्याला, आपला केअरिंग आणि आपला कॉन्सलर, आपला संवाद कट्टा तो असेल, आपल्या सुखदुःखाचा साथी असेल. तर मला बरेचदा असं वाटतं की बरेच आता ज्या काही केसेस काउन्सिलिंगसाठी येतात त्यातून जाणवतं की आजच्या तरुणाईमध्ये म्हणजे मुला आणि मुलींमध्ये दोघांमध्ये ही भीती आहे की लग्नानंतर आमचा विवाह टिकेल का. तर मग मी नेहमी हे सांगतो त्यांना की आपण आत्तापासून तयारी केली पाहिजे की विवाह टिकेल कसं. जोडीदार निवड इथून आपली सुरुवात असली पाहिजे. जोडीदार जर आपण आपल्या पद्धतीनं आपल्या विचारांवर आधारित असा जर निवडण्याची प्रक्रिया पार केली तर मला असं वाटतं की हे प्रश्न निर्माण होतील नाही. आणि दादा, आजच्या युगामध्ये तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज या बाबतीत असं आहे की आता आपण बघतो की जेवढे अरेंज मॅरेज नंतर विवाहानंतरच्या समस्या आहे जवळजवळ तेवढेच लव्ह मॅरेज नंतर सुद्धा आहे. मग प्रश्न पडतो की हे जेवढे वर्षे प्रेमात राहिलेत ते समजू शकले नाहीत का. मला असं वाटतं की कुठेतरी प्रेम करताना सुद्धा विवाहानंतरच्या आयुष्याचा आज विचार करणं जरुरी आहे. मग लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज तर आपण म्हणूयात की आज प्रेम आवश्यकच आहे पण ते लग्नानंतरचं. मग लग्नाआधी प्रेम केल्यापेक्षा लग्नानंतर प्रेम करून एकमेकांना समजून पुढे गेलं तर आयुष्य रुचकर आणि सुखद होईल असं मला वाटतं. आता तुम्ही अशा प्रकरणांमध्ये अनेक वेळेस म्हणजे तुम्ही बऱ्याचशा प्रमाणात त्यावर खोलावर जाऊन काम करतात. तर मी जसं बघितलंय का, जसं आजकाल स्टडी सांगतोय की लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज अनेकदा असं निदर्शनास येतं स्पेशली विवाहबाह्य संबंधांमध्ये की एका सर्टन याच्यानंतर त्या दोघांचं एकच मत असतं की आमच्यात एक कम्युनिकेशन गॅप निर्माण झालाय. बरोबर. मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला हा विचार करणं पण गरजेचं आहे की विवाहानंतर त्या दोघांमधला संवाद कसा आहे. मी नेहमी म्हणतो की तुम्ही करिअर चूज करत असताना किंवा एखाद्या कॉर्पोरेटला काम करता तसं जर परिवारामध्ये आपण विचार केला की कॉर्पोरेटमध्ये आपल्या अवतीभोवती काम करणारे आपले कलिग आहे यांच्याशी आपण कसं वागतो आणि घरी आल्यानंतर आपण कसं ट्रीट करतो, हा थोडासा जर विचार केला तर संवाद रुचकर होईल घरचा सुद्धा. तुम्ही हाच विचार इथे करा ना की कॉर्पोरेटमध्ये आपण रोज अशा पद्धतीचे टकराव होऊ शकतात का? नाही. त्याला कारण आपण पण तेवढेच जबाबदार आहोत. आपण चांगलं वागतो, चांगलं बोलतो, दुसऱ्याला काय हवं नवं ते हवं दुसऱ्याला काय हवं नाही हवं ते विचार करतो. तसंच आपल्या प्रती एक आश्वस्त विश्वास घेऊन आलेली एक महिला आहे, एक स्त्री आहे की जी आपल्यावर अपार प्रेम आपल्यावर निष्ठा ठेवतं की हाच माझा राजकुमार, हाच माझा मित्र की जो म्हणजे माझे स्वप्न पूर्ण करेल. तर साहजिकच आहे तिची अपेक्षा असेल की घरी नवरा कुठूनही घरी आल्यानंतर तो माझ्याशी बोलेल किंवा माझं ऐकेल. तर बरेचदा आम्ही बघतो की स्त्रियांना पुरुष घरी आल्यानंतर अनेक गोष्टी बोलायच्या असतात पण ती जेव्हा सुरुवात करतं पुरुष ती गोष्ट कापतो की हा मला सगळं माहित आहे. याला खरंच सगळं माहित आहे परंतु ते ऐकण्याची सवय जर घातली आणि त्याला पेशन्स असले, एका स्त्रीला तो ऐकू शकला तर बायकोच काय या समाजामध्ये आई बहीण सगळ्यांशी त्याचं नातं खूप रुचकर राहू शकतं आणि संवादाने प्रश्न सुटतात. जसं की बरेचसे प्रश्न येतात की लग्न झालं 3-3 वर्ष झाले, विकोपाला आलं आणि ते म्हणतात की आतापर्यंत आमच्यामध्ये संवाद होता तर आम्ही जेव्हा त्यांना घटनाक्रम लिहायला लावतो तो क्रम लिहायला लावतो की नेमका संवाद काय होतो तर लक्षात येतं
की ते संवाद नव्हता, तर ते एकमेकांना दिलेला आदेश होता किंवा कामं होती त्यांनी सांगितलेली, की हे तू करून ठेवतो, हे तू करून ठेवतो, हे माझ्याकडे हे काम आहेत तर ते आपतात. हा फक्त तो एकमेकांना सांगितलेली आपापली कामं होती. पण मला नाही वाटत की तो त्यांच्यामधला संवाद होता. तर संवाद हा सुरुवातीपासून डेव्हलप करण्यासाठी सुद्धा मला असं वाटतं लग्नाआधी या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी काही प्लॅटफॉर्मवर शिकावेत. याच्याविषयी बरेचदा असं वाटतं की पॅरेंट जबाबदार आहे, की आपण काही बेसिक गोष्टींवर घरी संवाद व्हावेत. बायको जशी घरी येतं तसंच आपण घरी घरच्या स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर आपला बहिणीशी तसा संवाद आहे का परिवारामध्ये, आईशी आहे का, तर नॅचरली आपण ते बायकोपर्यंत आल्यानंतर मला असं वाटतं तो संवाद होईल. आज तो संवाद नाही, उपदेश आणि ऑर्डर्स असतात, त्यामुळे मग ते विकोपाला येतं. संवादाचं रूपांतर त्यामध्ये होत नाही. पण अनेकदा आता दादा आपण जसं बघितलं, तुम्ही काही सोल्युशन सांगितले, मात्र अनेकदा अशा सोल्युशनचा कुठलाही विचार न करताय ना, विशेषतः नवविवाहित दाम्पत्यांना एकच उपाय सुचवला जातो, तो म्हणजे काय तर दोघात तिसरा करा, म्हणजे एक लेकरू जन्माला घाला. याविषयी तुम्हाला काय वाटतं? आता हे असं ना की वर्षापासून काही प्रॅक्टिसेस लोक करतात आणि ते सांगत आलेत. म्हणजे ते त्यांना असं वाटतं की अवतीभोवती आतापर्यंत जे विवाह टिकले त्याला कारण दोघात तिसरा आहे. पण मला असं वाटतं की दोघांमध्ये जर समजा संवाद असेल तर दोघांमध्ये एक उद्देश तयार होतो जगण्याचा, आणि तो उद्देश तयार झाला तर दोघात तिसरा येऊ ना येऊ तरी जीवन रुचकर होतं. अशा अनेक समाजात परिवार आहेत की जे ज्यांच्या आयुष्यात दोघात तिसरा नाही, परंतु त्यांच्या आयुष्यात दोघांचे उद्देश आहेत, जगण्याचे उद्देश आहेत, आणि ते उद्देश कायम ठेवून ते जगतात. आणि आला प्रश्न दोघात तिसरा असण्याचा, तर मला असं वाटतं की विवाहानंतर म्हणतात ना की निर्मिती मधला जो आनंद आहे तो काही औरच आहे. तर निर्मितीचा आनंद हा घेणं तेवढाच गरजेचं आहे. की समजा तुमच्या दोन लोक एकत्र आले आणि विवाहानंतर काही वर्षात जर दोघात तिसरा आला, तर या जुन्या लोकांच्या सांगण्याचा हे पण होतं की यांना निर्मितीचा आनंद तो उपभोगता यावा. कारण की दोन लोक एकत्र आल्यानं जो काही निर्मितीचा आनंद किंवा जो काही दोघात तिसरा येईल तो आणखी यांचा आनंद दोघांना करेल, आणि संवाद हा खूप संवाद वाढवेल या दोघांमधला, आणि नातं अधिक प्युअर आणि काय म्हणता येईल, नातं अधिक सुंदर होत जाईल, बहरत जाईल. हा पण त्याचा मागचा उद्देश आहे. सांगण्याचा गणित बदलतं की काही लोक सांगतात की पेशन्स ठेवा, पुढे चाला, बदलून जाईल. पण मला असं वाटतं की विवाहाच्या संदर्भात फार जुने जी कथाकथित स्टेटमेंट आहे त्याला या पद्धतीनं न घेता आपण या पद्धतीनं जरी घेतलं की दोघात तिसरा येणं फार गरजेचंच आहे. कारण की निसर्ग दोन लोकांना जेव्हा एकत्र आणतं, त्या एकत्र येण्यानं काही ना काही सृष्टीचे निर्माता म्हणून समोर येतं, सृष्टीमध्ये काहीतरी आपण योगदान देतो. मला असं वाटतं या गोष्टीला पण जगणं हे गरजेचं आहे. या अनुषंगानं घेतलं तर त्याला हे होईल निगेटिव्ह न घेता. मात्र याची दुसरी बाजू अनेकदा अशी होते की बऱ्याच जणांना असं होतं की फक्त लेकरू आहेत म्हणून आम्ही सोबत आहोत आणि आम्हाला आमचं मन मारून जगावं लागतंय. बरोबर. आता याला योग्य म्हटलं जावं की अयोग्य, कारण ही सुद्धा त्याची दुसरी बाजू तर आहेच ना. नक्कीच. अशा अनेक घटनांमधून भगिनी येतात किंवा अशा अनेक फॅमिलीज मधून आम्ही काउन्सिलिंग मधनं बघतो की त्यांना नाही असलेलं नातं, नको असलेलं नातं सुद्धा त्यांना या कारणाने ते निभावावं लागतं की म्हणजे मुलाचं काय होईल, अपत्याचं काय होईल. तर मी त्या ठिकाणी नेहमी हेच सांगतो की नातं जबरदस्तीनं खेचण्यात काही अर्थ नाही, कारण की त्याला तसंही तुम्ही काही देऊ शकणार नाही. तुमच्या दोघांमधला तणाव हा त्या मुलाची परवरिश नीट करू शकणार नाही. निर्णय घेणं फार गरजेचं असतं. दोन गोष्टी असतात की संवादानं त्या गोष्टीतून पर्याय निघतं का, तो पर्याय त्याच्यासाठी योग्य आहे का, ज्याला आपण जन्म दिला त्याच्यासाठी योग्य आहे का. नसेल तर वेगळे होणं हा माझ्या दृष्टीने नेहमीच हे राहिलेला का. तर असं होतं ना की आयुष्य संपलेलं नाही, आयुष्य पुन्हा सुरू करता येतं, फक्त मानसिक आणि मनाची तयारी हवी आहे. तर मला असं वाटतं संवादातून हा सुद्धा प्रश्न सुटतं. म्हणजे असं आहे की एकत्र राहून एकत्र विचार करता येत नसेल, एकत्र जगण्याची दोघांची इच्छा नसेल, तर मोकळं होऊन जगण्यात छान मार्ग आहेत. दादा, जसं की आपलं आता सगळं या विषयावर जे काही बोलणं झालंय त्यातून मला अजून एक प्रश्न पडतोय की जसं काय तुमच्या अनुभवातून तुम्ही नक्कीच या विषयी आम्हाला मार्गदर्शन करू शकाल की आज या संपूर्ण पिढीने, की त्यात जुने असेल नवीन, आपण वेगवेगळे वर्ग म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कामं करणारी लोक असतात, युवांपासून मोठ्यांपर्यंत लहानांपर्यंत प्रत्येकाने रिलेशनशिप याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं?
मला हे हे जाणीवपूर्वक बोलायचं वाटतं की या सगळ्या स्तरावर आपण जेव्हा बघतो, म्हणजे आमच्याकडे जेव्हा केसेस येतात तेव्हा बघतो की प्रत्येक जण कुठं ना कुठं व्यक्त होतो की आम्ही खूप 100% देण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे यश आलं नाही. तर माझं म्हणणं नेहमी येतं की ज्या पद्धतीनं आपण करिअरसाठी प्रयत्न हे वयाच्या एक 15 वर्षे 16 वर्षीपासून आपण प्रयत्न करतो, तोच प्रयत्न विवाहासाठी का होऊ नये. म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्या भारतामध्ये बघितलं गेलं तर करिअरसाठी खूप पराकाष्ठा करावं लागतं, खूप मेहनत घ्यावी लागतं है ना. पण विवाह सहज होऊन जातात. मग आपण तुलना केली पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये करिअर अनेकदा बदलतील पण विवाहाचं डिसिजन चुकलं तर आयुष्य बदलतं. मग हे तर आपण पदोपदी अनुभव घेतो आहे. सर्वत्र आपण त्याच्याकडे बघतो आहे की रिलेशन हे जर गोड नसेल, हे नातं चांगलं नसेल तर दुःख आयुष्याशी जोडून राहतं. मग मला असं वाटतं नात्यावर काम आधीपासून का होत नाही, आधी परिवारापासून का होत नाही, पॅरेंटिंग हा विषय नात्यांसाठी का पॅरेंटिंगवर काम होत नाही. तर समर्पण बरेच वर्षापासून संवाद कट्टा चालवतं नात्यांसंदर्भातला. मग आम्ही बघतो की आता टीनेजर्स मधल्या घटना खूप वाढल्या, टीनेजर्स मधल्या समस्या वाढल्या, विवाहानंतरच्या समस्या वाढल्या, विवाह आधी समस्या वाढल्यात की विवाह करावं की नाही हा मोठा प्रश्न युवकांपुढे आहे. तर आम्ही या सगळ्यांना घेऊन एक संवाद कट्टा चालवतो. ज्या संवाद कट्ट्यामध्ये काय होतं की विवाह करताना आपण काय आपला माइंडसेट असला पाहिजे, काय विचार केला पाहिजे. मग तिथे पहिली पायरी असतं की ज्या पद्धतीनं आपण करिअर निवडताना किंवा करिअर संदर्भात विचार करताना जेवढं सिरियस असतो, जेवढी मेहनत घेतो त्याच्या अर्धी मेहनत जरी आपण या जोडीदार निवडताना घेतली तर आपल्याला सफलता येईल हे नक्कीच आहे. मग ती काय असली पाहिजे, तर काही उदाहरणं आहे की मी नेहमी हे बघतो की कॉर्पोरेटमध्ये आपण काम करत असताना ज्या पद्धतीनं आपल्या वरिष्ठांना आणि आपल्या कलिगांना समजून वातावरण चांगलं राहिलं पाहिजे, माझं जॉबचं ठिकाण आहे हे समजून आपण वरिष्ठांच्या इच्छा, त्याच्या आकांक्षा, त्याला काय चांगलं वाटतं, त्यानंतर आपण नेहमी अपडेट राहतो है ना, की आपण पुढे गेलो पाहिजे. आपलं जे वर्कचं ठिकाण आहे तिथं खुशाली राहिली पाहिजे. हा जर विचार तिथं आपला राहू शकतो, तोच विचार आपण घरी आणू शकतो. पण हे कधी होईल, ज्या पद्धतीनं आपण करिअरच्या दृष्टीनं मेहनत घेऊन तिथं गेलो म्हणून त्याची किंमत आहे की ते टिकलं पाहिजे, तिथलं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. इथे मेहनतच नाही, इथं वयात आले तुम्ही, लग्नाचे झाले, लग्न होऊन जातं, इथे किंमत कशी राहणार आहे. तर मला असं वाटतं त्याला सुद्धा एक किंमत यावी, यासाठी त्यांनी किंमत मोजावी है ना. समाजामध्ये प्रशिक्षण वर्ग असतील, समाज तिथे जावं. आम्ही बिफोर मॅरेज आफ्टर मॅरेजचे सेशन आणि वर्कशॉप घेतो, तशा ठिकाणी मुलांनी अटेंड करावेत. या सगळ्या याच्यातून मी बघतो की या संवाद कट्ट्यात येणाऱ्या तरुणाला एक समजतं नेमकं की मी मॅरेज करताना कमिटमेंट मॅरेज करणं कितपत योग्य आहे. माझं म्हणणं नेहमीच हे आहे की फसवेगिरीपेक्षा कमिटमेंट मॅरेज फारच योग्य आहे. की दोघं तारुण्यात आल्यानंतर जर समजा तो विचारी पुरुष असेल, विचारी स्त्री असेल, या दोघांनी एकत्र येऊन आपल्या आयुष्याचा विचार पहिले करावा है ना. पुढे आयुष्यभर जगायचं आहे तर ते जगणं सुंदर करण्यासाठी जर लग्नाआधी विचार केला दोघांनी, लग्नाआधी संवाद केला आणि एकमेकांची कमिटमेंट ने पुढे गेलेत तर मला असं वाटतं कधीही चांगलं राहील. नक्कीच वाद होतील नाही का, होतील, पण त्याच्यातून ते मार्ग काढू शकतील एवढंही नक्कीच आहे. मार्ग काढण्यासाठी असं आहे ना की लग्नाआधी होणारा संवाद, लग्नाआधी त्यांचा दोघांमध्ये होणारा संवाद आणि कमिटमेंट हे लग्नानंतर काय होतील की लग्नानंतर त्यांना संवाद करायला भाग पाडतील. का, तर त्यांनी ते कमिटमेंट केलेलं असतील, त्यांना जाणीव असेल की हा मी ठरवलं होतं असं करेल, आता मी चुकतोय. त्याला 2 दिवसांना का विना झालेल्या घटनेवर किंवा रागावर, त्या भांडणातून 2 दिवसांना एका व्यक्तीला, त्या एका पर्सनला त्या रिअलाइज होईल की हा मी चुकतोय आणि तो संवादाला येईल. हे फार आवश्यक आहे. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आज बघितलं तर लग्न होतात आणि स्त्रीला काहीच कळत नाही या समजुतीनं पुरुष हा यानं वागतो. म्हणजे मी म्हणत नाही की प्रत्येक पुरुष चुकीचा आहे, पण त्याला समज ती मिळाली नाही म्हणून न कळत तो चुकीचा वागतो. म्हणजे मी बरेचदा बघतो की स्त्रियांना घरामध्ये झालेल्या कलहातून तिला कधीच इच्छा नसतं की मी दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला बोलावं है ना आमच्या घरातलं. परंतु हा पुरुष जेव्हा घरी येतो, म्हणजे नवरा माणूस जेव्हा घरी येतो, त्यावेळेस जेव्हा ती बोलायला येतं की मला काही बोलायचं आहे, त्यावेळेस तो तिला धिक्कारतो. मला माहित आहे तुला काय बोलायचंय. किंवा तिने एखादा विषय काढला आणि त्या विषयामध्ये फॅमिलीतला एखादा मेंबरचं नाव असलं की मला बोलायचं आहे आईविषयी, ननदविषयी, तर मला माहित आहे तुला तेच धंदे, तुला तेच, मला काय बोलायचं. मला एक समजतं की तिने कुठलाही विषय काढला याला आधीच माहित असतं
यापेक्षा चांगलं काय असेल की लग्नाआधी हा एक गोष्ट समजून घेईल की आपण ऐकणारे झालो तर, आपण ऐकू शकलो तर. बॉसची कशी ऐकू शकतो है ना, का तर करिअर टिकायचं आहे. मग तेवढंच महत्व तो विवाहाला देतोय का या अर्थी. मला असं वाटतं विवाह टिकवण्यासाठी त्यांची भूमिका जर ऐकण्याची असली तर हे खूप रुचकर होतं. आमचे अनुभव आहे जिथे जिथे स्त्रियांचं ऐकून वागणं बोलत नाही मी, पण स्त्रियांचं ऐकणं हे ती मोकळं होण्यासाठीचं एक चांगलं व्यासपीठ आहे. ती मोकळं व्हायला बाहेर जाऊ शकणं म्हणजे बाहेर जाऊ शकतं ना नंतर, ती बाहेर गेल्यापेक्षा घरी मोकळी होईल. कधी कधी आम्ही ह्या सगळ्या याच्यामध्ये बघतो की याला कशा पद्धतीनं घेतलं जातं. म्हणजे आता साधं गणित आहे, जर तिला लग्नाआधी घरामध्ये संवाद नसेल तर लग्न झाल्यानंतर आज मुलं बरोबरीचं शिक्षण घेत आहे, साहजिकच आहे. ती ती पण नोकरी करेल, दोघं नोकरी करतात. दोघांमध्ये तिसऱ्याचा जेव्हा विषय येतो म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचा विषय येतो, त्यावेळेस आपसुक तिच्या तोंडून येतं की मी तुझ्या पुढे हात पसरणार का, का तर तिचा बेस पक्का नाहीये. ते जर आई वडिलांनी तिचा बेस पक्का केला असता, तिच्या बेसिक मध्ये गडबड आहे की तिला सांगितलं गेलं असतं की विवाह काय, ते नातं काय, जोडीदार कोण, जे म्हणजे दोघांच्या जबाबदाऱ्या काय है ना, आणि नॅचरल फॅक्ट काय. बरोबर आहे, जी शक्ती तिला आहे निर्मितीची ती त्याला नाहीये, त्यामुळे नॅचरली ते तिला पत्करावं लागणार. हे सहज झालं असतं ना. आज काय होतं, हा कुठे जोडला जातो विषय की तिला तो इगो असतो की माझ्या मैत्रिणीला मी काय उत्तर देणार, इथपासून असतं. मग हे योग्य आहे का, तर माझं म्हणणं आहे हे हे तिची समज आहे. हे योग्य अयोग्यावर कसं जाणार आपण है ना. पण लग्नाआधी जर ही समज वाढवल्या गेली तर दोघांची, तर लग्न सुंदर होतील, वाद नाही होतील. कबीर मला हे वाटतं ना की या सगळ्या याच्यामध्ये जोडीदार निवड हा मोठा हे आहे. म्हणजे जर जोडीदार निवडच्या संदर्भात जसं कॉलेजमध्ये मुलं प्रेम करतात, प्रेम ही सगळ्यात सुंदर बाब आहे, परंतु प्रेम करत असतानाच आधीच जर पॅरेंटिंग मध्ये म्हणजे पालकांकडनं जर हे जाणीवपूर्वक सांगितलं गेलं किंवा समाजामध्ये असे व्यासपीठ असले की आपण जोडीदार निवडण्याची प्रक्रिया आतापासून सुरू केली तर ते प्रेम प्युअर राहील है ना. तो निवड म्हणजे प्रेम करत असताना जोडीदाराचा विषय त्याच्या डोक्यात असेल तर त्या पद्धतीनं तो पुढे जाईल. आणि मग लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज हा प्रश्न पण राहणार नाही. म्हणजे हे त्या पद्धतीनं पुढे जातील. एक एक एका सर्टन एज नंतर ते विचार करतील की दोघं मिळून करिअरचा विचार करतील आणि दोघं मिळून दोघांचं ध्येय एक येऊन जाईल 4-5 वर्षात दोघांनी सामूहिक विचार केल्यामुळे. आणि मग लग्नानंतर सुद्धा पुढे जाताना खूप आनंदी आयुष्य असू शकेल. मला याच्यामध्ये काही गोष्टी जवळ वाटतं की जोडीदार निवडताना दोघांनी पण हा विचार केला पाहिजे की मी कोण, म्हणजे मी कसा. अनालिसिस हा प्रकार असतं. अनालिसिस स्वतःचा आपण करू शकतो की मी कोण, मी कसा, मला काय हवंय काय नाही, माझा स्वभाव आणि या सगळ्या गोष्टी. आणि हे अनालिसिस करताना मग आपण ठरवलं पाहिजे की माझ्या योग्य कोण. बरोबर, म्हणजे मी स्वीकारणारा आहे की मला स्वीकारणारी हवी आहे. बरोबर, म्हणजे सपोज मी एखादं काम असं करत असेल की ज्या कामामध्ये मला खूप वेळ जाणार, ते म्हणजे माझा ते पॅशन असेल, आनंद असेल, पण त्याच्यात पैसा नसेल, तर मग मी विचार करायला पाहिजे की आता मी स्वीकारण्याची माझी कुवत आहे का, किंवा मी स्वीकारणारा व्यक्ती आहे का. नाही नाही, माझ्या आनंद, माझ्या पॅशन सह मला स्वीकारणारी व्यक्ती हवी आहे. हे कमिटमेंट मॅरेज कडे आपल्याला वळताना सुंदर असू शकतं. प्रेम करत असताना हा आपल्या प्रियकराला आपण सांगू शकतो की हे माझं पॅशन आणि हे माझा आनंद आहे. हा माझ्यासोबत असेल तर आपण दोघंही आनंदी असू का, तर आपल्या सोबत आपलं पॅशन असेल है ना. तर याला तुम्हाला सपोर्ट करणारा जोडीदार असेल तर तुम्ही त्याची काय करणार, आयुष्यभर त्याची इज्जत करणार. बरोबर, तर ह्या गोष्टी कुठेतरी असल्या पाहिजे तुमच्या याच्यामध्ये. दुसरा भाग असतं की मॅरेज होत असताना एकतर्फी विचार होतो. म्हणजे तरुण विचार करतो की नाही आता मी लग्न करणार तर माझा जो व्यवसाय असेल किंवा जे काही काम असेल तर मी विचार करतो की माझे 2चे 4 हात होतील. हा विचार सुद्धा गलत आहे. त्याच्यावर विचार व्हावा की 2चे 4 कसे होतील हात. तू कसा विचार करू शकतो आज. तू तर असं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व तुझ्या आयुष्यात येत आहे की जे सगळं परीनं तुझ्यासारखंच असेल पण वेगळे असेल दोघही जण. त्याची विचारसरणी वेगळी असेल, त्यानं कदाचित विचार वेगळा केला असेल लग्नानंतर है ना. तिला गृहिणी म्हणून पसंत असेल, तुझं घर सुंदर करायचं असेल, या फिर तिला तिचं करिअर महत्वाचं असेल. मग तू हा विचार करणं म्हणजे ते थोपवल्यासारखं नाही का. तो विचार घेऊन तू पुढे जाणं म्हणजे कुठेतरी उद्या तुला त्याची अपेक्षा भंग होणार नाही का, त्या अपेक्षा भंगांचा परिणाम रिलेशनवर होणार नाही का. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण फार महत्वाच्या आहेत. मग म्हणून मला बरेचदा असं वाटतं की आपण काही बुलेट्स काढावेत, काही पॉइंट्स काढावेत
की मला लग्न करत असताना मी कोण, मी कसं आहे, मला काय हवंय, हा एक मुद्दा. मी लग्न करत असताना माझा जोडीदार कसा असावा यासाठीचे काही पॅरामीटर्स असावेत, दोघांनी पण ठरवावेत. आणि मग ते ते त्या गोष्टी मीटिंग्स मध्ये असावेत. एक फार महत्वाचा मुद्दा मला आठवला, आता सांगतो, की बरेच मुलं मुली माझ्याकडे आता कनेक्ट असतात आणि ते म्हणतात की दादा जर लग्न तर करायचं आहे, पण गोंधळ असा आहे की मला कळत नाही की मी काय शोधावं, है ना. कारण ह्यासाठी जडणघडण आपलं तसं झालेलंच नाही, आपली परवरिश की याच्यामध्ये आपल्याला ते शिकवल्या जाईल किंवा आपल्या स्कूल कॉलेजमध्ये तसा धडा नाही. तर मी नेहमी त्यांना सांगतो की तुम्ही मॅरेज कुठूनही होऊ देत, बरोबर आहे. म्हणजे तुमचं काय म्हणता येईल त्याला, ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतात, तरी सुद्धा तुला काय महत्वाचं आहे, अरेंज मॅरेज असो या फिर या प्लॅटफॉर्म मधून स्थळ येत असेल तर तुझ्या मीटिंग्स ज्या आहेत त्या कशा असाव्यात. समजा अरेंज मॅरेज असेल तर पालकांना त्यांना विरोध नाही करायचा आहे, अरेंज मॅरेजच करायचं आहे. पण तुला हवा असा जोडीदार मिळवण्यासाठी तुला काय करावं लागणार, त्यांना फक्त एक स्पेस मागावं लागणार की मला मीटिंग्स करायच्या. मग किती मीटिंग्स करायच्या, मिनिमम 9 मीटिंग करायच्या. कारण की अनुभव असा आहे की 3 महिन्याच्या किंवा 2 महिन्याच्या कालावधीत जर आपल्या 9 ते 12 मीटिंग होत असतील तर तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की तुम्ही त्याच्यात फसगत होणार नाही. कारण की मानवी स्वभाव असा आहे की तुम्ही पहिल्या मीटिंगला प्रिपरेशन करून जाल, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या मीटिंग पर्यंत तुम्ही तयारीनं जाल, पण एक वेळ अशी येईल की त्यावेळेस तुम्हाला वाटेल की हॅट छोड है ना, जो आहे तो दिसू देत, बरोबर आहे ना. आणि मग न कळत सुद्धा, नॅचरल सुद्धा तुमची बॉडी लँग्वेज आणि ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना फार हे होतील आणि त्या अवंगी पडतील आणि सहज तुमचा संवाद एकमेकाला समजेल. आधी हा बनावटी असेल, बरोबर आहे ना. तर याच्यामध्ये तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मीटिंग मध्ये जर फायनल होत असाल तर तिथं तुमची एकमेकांची स्वतःच फसगत करताय, एकमेकांना तुम्ही बनवताय त्या मीटिंग्स मध्ये, है ना. मला असं वाटतं, नेहमी असं वाटतं की अशा मीटिंग पॅरेंट्स देतात आणि मग आई वडील म्हणतात की नाही नाही आम्ही खूप स्वातंत्र्य दिलं, आम्ही 2दा भेटू दिलं प्रत्यक्ष, आहे ना. म्हणजे एकट्यांना त्यांना 2दा भेटू दिलं, आम्ही तर आमच्याकडनं सगळं केलं, यांनाच टिकवता आलं नाही. यापेक्षा तुम्ही त्यांना सांगा की मला वेळ द्या, है ना, मला 10-12 वेळा भेटू द्या, 5-6 वेळानंतर तो खऱ्या अर्थानं तो किंवा ती तुम्हाला एकमेकांना उमजेड, कळेल आणि मग पुढे जा, तर ते विवाह तुटणार नाही याचा विश्वास आहे. तर माझ्या लग्नाचा जर किस्सा बोलला तर असं होतं की सगळ्यांना टेन्शन असायचं पण मी ठाम होतो. म्हणजे किती कठीण आहे की म्हणजे आमच्याकडे आता मुली येतात, बऱ्याचपैकी मुलींनाच नाही मुलांना प्रश्न असतात. आमचे पोरं येतात जुळलेले की म्हणतात दादा असं कसं घरच्यांना म्हणू की अरे मला एवढा वेळ हवाय आणि मी असंच आहे आणि असंच सांगेल. घरचे म्हणतात नाही नाही हे असं सांगायचं जे बायोडेटात आहे. हे प्रश्न आहे ना, हे सगळ्यांनाच प्रश्न उद्भवतात. पण माझं म्हणणं येतं की विवाहानंतरच्या समस्या त्यांना नाही झेलायच्या, त्यांना ते भोग त्यांना नाहीये किंवा तो जो प्रवास आहे तो तुझा आहे आणि तुला शांततेनं आज विचार करावा लागणार. 2 वर्ष लेट विवाह कर, पण तो विचार करून कर, नाही तर आयुष्यभर पस्तावशील. तर मी असं नेहमी म्हणतो की एक साधं गणित आहे की मी जर विवाह आलेल्या चांगलं बघून केलं असतं, म्हणजे खूप असं असतं ना की एका सर्टन एज मध्ये आपल्याला असं वाटतं की बायको कोण असावी, ठीक आहे, किंवा बायकोला असं वाटतं की माझा नवरा कसा असावा. तर याचे काही आकृत्या ठरलेल्या आहे ना, आकृत्या ठरलेल्या, त्याचे काही हे ठरलेले की म्हणजे ते सुंदरता असेल, पैशाची सुंदरता आणि शारीरिक सुंदरता, बरोबर आहे. हे गणित सगळ्या ठिकाणी आहे. पण मी जे म्हणतो ना ते विचार जेव्हा आपण आपल्या आयुष्याविषयी करतो ना तर हे गणित सगळे बदलून जातात. ती सुंदरता मग डोळ्यासमोर येतच नाही. मुळात म्हणून मला नेहमी वाटतं की या म्हणजे आम्ही ज्या अभ्यास वर्ग चालवतो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हेच सांगितलं जातं की आपण शारीरिक सुंदरता बघायची की मनाची सुंदरता बघायची. मग मनाची सुंदरता जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस ती ओळखायची कशी, तर मी तेच म्हटलं की संवादातून ओळखल्या जातं. मग 1, 2, 3 संवादातून होईल का मीटिंग्स, है ना, मग त्याच्यातून होईल का, तो वारंवार मीटिंग्स मधनं आपल्याला ते उमजत जातं. तर हे पराकष्ट आहे, हे कष्ट आहेत ना. मी जे म्हणतो की करिअरसाठी जर तुम्ही वर्ष कष्ट घेऊ शकता, वर्ष परिश्रम घेऊ शकता, तर इथं काही काळ नाही घेऊ शकत. हा तो विवाह आयुष्याचा प्रश्न आहे. तर या सगळ्याच्या ज्यावेळेस आम्ही आत्ता बघतो की मुलांच्या बरोबर आम्ही पॅरेंट्स मीट पण केलेले आहेत की मुलं कन्व्हिन्स नाही करू शकत, तर मग आम्ही सांगतो. तर सांगताना आमच्याकडे खूप सारी अशी जोडपी आहे माझ्यासह की जे या प्रयोगानं सक्सेस आहे, है ना. तर मग म्हणजे मुळात असं असतं ना की तुम्हाला
असं असतं की काही करायचं ना तर तुम्हाला उत्तर दाखवावं लागतं की बघा उत्तर किंवा सक्सेस दाखवावं लागतं है ना. तर आज कंडिशन ही पण आहे की तुम्ही जेव्हा परिवारामध्ये असं बोलचाल की नाही नाही मला हे करायचंय त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी सक्सेस दाखवावं लागतं की नाही नाही याचा सक्सेस रेट असा आहे ना. तर हे सुद्धा आम्ही तयारी करून ठेवलेली. अनेक केसेसमध्ये मुलींच्या परिवाराला मुलांच्या परिवाराला आम्ही हे सक्सेस रेट असे प्रत्यक्ष फोन करून फोनवर बोलणं करून देऊन आणि माझ्यासारख्या तर प्रत्यक्ष हजर राहून दिलेले आहे ना की बाबा हे असं असं आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये मला नेहमी जाणवतं की विवाहानंतर काही बाबी असतात की पुरुषांना लक्षात ठेवावं की स्त्री कोण आहे है ना. स्त्री कोण असतं तर लहानपणापासून आपण आपली बहीण बघावी की माहेरी आपल्या बहिणीचं परवरिश कशी होत आहे. तिला खूप सजवल्या जातं बरोबर आहे. आपलं माहेरच तसं आहे की तिला खूप सजवलं जातं खूप तिला न कळत बिंबवल्या जातं की तू आमची प्रतिष्ठा आहे है ना तू आमची इज्जत आहे आणि तुझी जबाबदारी आम्हाला फक्त तुझ्या लग्नापर्यंतची आहे. त्यानंतर असा रामराम ठोकल्या जातं. पण ते असं सांगतं का कोणता मायबाप की हा तू लग्नापर्यंत आमची जबाबदारी आहे त्याच्यानंतर नाही. पण ते बिंबवल्या जातं कोरल्या जातं नकळतपणे तिच्या मनावर की हे जे आहे हे दार बंद होणार आहे आणि पुढलं जे दार उघडणार आहे ते स्वर्गाचं आहे. पण आता तसं होत आहे का. स्वप्न बघणाऱ्या मुलींना पण भीती वाटायला लागली लग्नाच्या जवळ येताना. यासाठी संवाद कट्ट्यांची गरज आहे. यासाठी लग्नाआधी करिअर सारखा लग्नासाठीचा विचार करण्याची गरज आहे. तर म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही अरेंज मॅरेज करायचं का तर भीती वाटतं ना तर भीती बाजूला ठेवा निडरता आणा आणि आईवडिलांना बसवून सांगा की अरेंज मॅरेजच करणार तुम्ही म्हणसाल त्या व्यक्तीशी करणार पण त्या व्यक्तीबरोबर मला कमीत कमी 10-12 मीटिंग्स करायच्या. त्या मीटिंगचे प्रश्न मी दिल भलाई बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की मीटिंग्स ही कशी व्हावीत हे पण आपल्याला कळलं पाहिजे. तर मीटिंगचे प्रश्न मला देता येईल की ते कशी असावी मीटिंग है ना. पण तो संवादासाठी तुम्हाला तेवढी तुमची प्रिपरेशन करावं लागणार की हा मला विवाह करायचा आहे माझ्या आईवडिलांना नाही तर माझी तयारी असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर आम्ही त्या संवाद कट्ट्यात काम करतो. बरेचदा असं होतं ना की विवाह करत असताना बरेचदा परिवार आपल्याला सांगतं की बायोडाटा बघून म्हणजे बायोडाटा देतो बायोडाटामध्ये जे लिहिलेलं असतं त्या पद्धतीने लग्न होतं. म्हणून मुलाला असं वाटतं किंवा मुलामुलींना आजच्याही असं वाटतं की संवाद होत असताना आपण खरं बोलावं किंवा खरं सांगून पुढे जावं. पण दोघांच्याही परिवाराचा त्यावर आक्षेप असतो की काय लग्न झाल्यानंतर सगळं बघून घेऊ पुढं जाईलच नेभेलच. मला असं वाटतं आज ही वेळ आलेली आहे की पोरांना कळलं पाहिजे की लग्न झाल्यानंतर ते फेस सुद्धा आपल्यालाच करणं आहे. त्या समस्या वगैरे येते. आज वैचारिक लेवल वाढलेली सुद्धा आहे. एवढं नाही जेवढं दाखवल्या जातं बोलल्या जातं एवढा वाईट तरुण नाहीये. मला एक समजतं खूप समंजस तरुण आहे परंतु त्याला हा समज दिलेला गेला नाही परिवारातून. तू म्हणतोय तसा हा समज आहे की तू आता म्हणजे जसं तो सांगत असताना जर खरं सांगतो तो म्हणतो नाही उद्या होणारच आहे तुझा बिझनेस मोठा है ना उद्या तुला मोठा पगार भेटणारच आहे ना हे आपलंच आहे ना उद्या. हे मला असं वाटतं की त्यांना परखडपणे बोलता यावं की माझं हे आहे. बरेचदा तर हे आहे की मी बघतो की मुलं पॅशन फॉलो करतात पण आईवडिलांना असं असतं की त्या पॅशनवर पैसा मिळतं पण त्याला रिकग्नेशन आहे का तुला मुलगी मिळेल का त्यांना. तर मग आई वडील सांगतात की तू हे सांगायचं मग मुलगा ते सांगतात लग्नानंतर तो पॅशन फॉलो करतो मग वाद होता. मला असं वाटतं खरं बोलणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. दोघांनी सुद्धा लग्न करत असताना खरं पण बोलावं आणि मग खरं बोलण्यासाठी तोच एक मुद्दा की तुमच्या लग्नाआधी तुमच्या आपसात बैठका व्हाव्यात. त्या कमीत कमी 7, 8, 9, 10 बैठका व्हाव्यात. तर असं आहे ना मला आठवतं की तुम्ही सगळेजण लक्षात घ्या की कॉलेजचा तुमचा पहिला दिवस असतो. पहिल्या दिवशी तुम्ही बनावटी असता सगळेजण. तुम्ही स्वतःला चांगलं प्रेझेंट करता है ना आणि तुम्ही तेच लक्षात घ्या की महिन्याभर नंतर कट्ट्यावर तुम्ही असता ते तुम्ही रिअल असता. ही तीच बाब लग्नाच्या बाबतीत बोलतोय. पहिल्या दिवशी त्या कॉलेजच्या स्टुडंट सारखं तुमची अवस्था असतं की तुम्ही भेटले मीटिंग केली विषय बोललेत आणि एकमेकांना थापा मारून लग्न केलं आयुष्यभर भोगाल. पण तेच महिन्याभरानंतरच्या कट्ट्यावरच्या त्या मित्रमैत्रिणींसारखं तुमचं आयुष्य असलं पाहिजे की खूप गुण्यागोविंदानं आनंदानं आणि मज्जा करत आयुष्य जगतात. ते जगणं सुंदर तुमचं होऊ शकतं जर तुम्ही तसेच मीटिंग्स वारंवार केल्या. एक काळ दिला संवादाला आपसात भेटीला तर भेटीनंतर तुम्ही ठरवू शकता की हा आम्ही दोघं सोबत आयुष्य काढू शकतो. तर भेटणं फार म्हणजे भेटणं आणि हा संवाद जर लग्नाआधी झाला तर हा संवाद आयुष्यभर टिकून राहील.
आणि संवादानेच सगळे प्रश्न सुटतात, आयुष्यात प्रश्नच निर्माण होणार नाही असं मला वाटतं. दादा तुमच्याशी बोलून नक्कीच खूप छान वाटलंय आणि मला पूर्ण खात्री आहे की आमच्या प्रेक्षकांना सुद्धा यातून खूप काही मार्गदर्शन मिळालं असणार आहे. तर नक्कीच आपण पुन्हा भेटू आणि आमच्या सगळ्या दर्शकांकडून आणि आमच्या चॅनलकडून तुम्हाला तुमच्या पुढील कामासाठी नक्की शुभेच्छा. पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.